रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता किचनमध्ये मालविका काम करत असते, कारण तिला आता अक्षय सोबत लग्न करायचं आहे म्हटल्यावर या सगळ्या जबाबदाऱ्या तर पार पाडाव्याच लागणार असतात आणि त्यासाठी तिला आता हा स्वयंपाक करायलाच लागणार असतो। त्यामुळे आता कधी न करणारी किचनमधील कामं मालविकाला करायला लागलेली असतात आणि त्यामुळे मालविकाची खूप जास्त चिडचिड होत असते। तिला आता राग येत असतो आणि तिला आता कळत नसतं की काय करावं। त्यामुळे आता ना ती शांतच उभी असते। तेवढ्यातच तिला आता त्रास द्यायला मुद्दामूनच किचनमध्ये आता मावशी आणि काका आलेले असतात आणि किचनमध्ये येऊन तिला आता त्रास देऊ लागतात। तिला आता मावशी म्हणून हिणवतात आणि तुला ही कामं करावीच लागतील, त्यामुळे आता हैगै करून चालणार नाही, पहिल्यांदा कामं संपव असं देखील आता सांगितलेलं असतं आणि ती कामं तुलाच संपवायची आहेत। आणि ओ मावशी, आम्ही तुम्हाला ना अजून कामाची यादीही देतो, ती कामंही तशीच करायची असं मावशी मुद्दामून मालविकाला बोलते आणि हिणावू लागते। आणि जेव्हा आता हे सगळं ती बोलते ना, तेव्हा मात्र आता तिच्या समोर एक मोठी यादी बनवूनच ठेवलेली असते आणि ती यादी तिला सांगितलेली असते की या यादीप्रमाणेच सगळं काही करायचं, कारण आता ती यादी खूप मोठी असते आणि त्या सगळ्यामध्ये या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन असते आणि म्हणूनच आता तिला सांगितलेलं असतं की पटकन उठायचं आणि पटकन कामं करायची। आम्ही ऑर्डर दिली आहे तर तेवढी कामं तेवढ्या वेळात व्हायलाच हवीत असं काहीसं म्हणणं असतं आणि त्यामुळेच ना काका आणि मावशी दोघंही जण मजाच घेत असतात आणि म्हणत असतात की चला आता आपण जे आहे ते हे लवकरात लवकर मजा घेऊया, आवरूया, कारण आपली मालविका मस्तपैकी खाऊ घालणार आहे असं देखील आता बोललं जात असतं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा दोघंही जण किचनमधून बाहेर येतात, तर तिला मात्र आता किचनमध्ये असतानाच मोठ्या सामानाची यादी, म्हणजे काय हवं काय नको या गोष्टींची यादी तिला दिलेली असते आणि ती यादी बघूनच तिला खूप मोठा धक्का बसतो, तिला राग येत असतो। तिला आता कळत नसतं की काय करावं, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घरातल्यांना बनवायच्या म्हणजे हा खूप मोठा प्रश्न होता। तर तिथे आता राणीही आलेली असते, पण राणीला सुद्धा आता मावशी जी आहे ती बोलत असते की तुला आता इथं काम करायचं नाही आहे, तू चल बाहेर, तुला आता बाकीची जबाबदारीसुद्धा हँडल करायची आहे, त्यामुळे इकडचं काम करायला ही आहे ना, ही करेल इथलं काम असं देखील आता मावशी जी आहे ती मात्र राणीला सांगू लागते। मग राणी ही शांत बसते आणि राणी इकडे तिकडे पाहू लागते। मालविकाला आता टेन्शन येतं, मालविकाला कळत असतं की ही सगळी जबाबदारी आता आपली आहे, आपण अक्षयशी लग्न करू पाहतोय, पण असं सगळं आपल्याला करावं लागणार, एवढ्या कुटुंबाला सांभाळावं लागणार, हेच तिला आता या गोष्टी ज्या आहेत त्या नको असतात आणि त्यामुळेच ना तिने मात्र आता डोक्याला हात लावून घेतलेला असतो। पण आता मुद्दामूनच मावशी जी आहे ती तिला गालाला खोचते आणि म्हणत असते की बेटा तुला हे करावं लागणार, आता आम्ही येतो हं, तोपर्यंत चांगली तयारी करून ठेव असं देखील आता सांगितलं जातं। मग आता दोघंही जण बाहेर पडतात, म्हणजेच तिकडनं मावशी आणि काका तिला या सगळ्याची यादी देतात आणि तिकडनं बाहेर पडतात। तर इकडे आता जेव्हा ती यादी दिलेली असते तेव्हा ती यादी घेऊन खूप जास्त रडायला मालविकाला येत असतं, कारण मालविकाला आता दिसत असतं की आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी या घरात सुद्धा राहायला आल्यावर भेटणार आहे, म्हणून ती एका कोपऱ्यामध्ये बसून रडू लागते। तिला आता सुचत नसतं की कुठून सुरुवात करायची ते, पण तेवढ्यातच ना तिथे आता इरावती आलेली असते आणि इरावती इकडे तिकडे पाहू लागते आणि इरावती म्हणत असते की काय काय झालं आहे तुला। त्याच वेळेला आता जे दिलेली यादी आहे ती दाखवू लागते, त्यावरती म्हणते की एवढंच ना, आणि असं बोलून हसू लागते। त्यावेळेला आता मला त्या सगळ्यांनी मावशी म्हणून हिणावलं हे देखील ती सांगते। अगं इतकंच ना, एवढा काय विचार करते या सगळ्यांचा, त्यापेक्षा एक काम कर, जा बरं पटकन जा आणि सगळ्या गोष्टी आवरून घे, म्हणजेच सगळ्या गोष्टींचं नियोजन एकदम परफेक्ट असायला हवं ना, जा
तुला जी आनंदाची बातमी द्यायची आहे ना ती आनंदाची बातमी देऊ नये. म्हणजेच रमाला मुद्दामून हिणावून यायला सांगितलेलं असतं आणि मुद्दामूनच तिला आता हिणवलं जायला तिला पाठवलं जातं. आणि त्याच वेळेला आता इकडे ती खूप जास्त खुश होते. तर इकडे मात्र आता रमा ही बेडरूममध्ये आलेली असते आणि बेडरूमवरून आल्यानंतर ती आता त्या साडीवरनं एकटक हात फिरवत असते. ती म्हणत असते की मलाही आता ही साडी नेसायला हवी आणि मलाही ह्यांना दाखवून द्यायला हवं की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. तेव्हाच तर त्यांना कळणार आहे की मीही त्यांच्या प्रेमात आहे. तर इकडे आता त्याच रूममध्ये मालविका आलेली असते आणि मालविका आता येऊन म्हणते की आलीस का तू? तुला ना खरं तर एक गुड न्यूज द्यायची होती. कशाबद्दल न्यूज आहे सांगशील का? असं रमा तिला विचारते. पण त्याआधी पेढा खाऊन घे असं ती तिला सांगू लागते. तर रमा म्हणते की पण पेढा कसला ते तरी सांग. तर रमाला ती सांगते की माझं आणि अक्षयचं लग्न ठरलं आहे. अक्षयने मला लग्नासाठी विचारले असं देखील खोटं उगाचच ती आता सांगू लागते. जेव्हा आता ती असं सगळं सांगते तेव्हा मात्र आता खूपच जास्त संताप जो आहे तो खरं तर आता आलेला असतो. तो म्हणजे इथे असणाऱ्या या रमाला. कारण रमाच्या समोर काल रात्री अक्षयने प्रेमाची कबुली दिलेली होती आणि आज हीच प्रेमाची कबुली त्याने दिली आहे ती म्हणजे मालविकासमोर. आणि मालविकाला डायरेक्ट लग्नाचं विचारले. त्यामुळे तिला ना खूपच जास्त कसं तरी होत असतं आणि तिला रागही येत असतो. म्हणूनच ती आता विचार करत असते. त्यानंतर मात्र ती आता तिच्या हातचा तो पेढाही घ्यायला तयार नसते. कारण तिला आता त्या सगळ्या गोष्टी नको असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं मालविका म्हणत असते की अगं असं काय करतेस, घे ना पेढा. कारण मला ना अक्षयने संधी दिलेली आहे. अक्षयने मला सांगितलंय आरोहीची आई व्हायचं असेल तर तिच्या आधी मनामध्ये राज्य करावं लागेल आणि त्यांनी सांगितलंय तसंच मी करणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय रूममध्ये आलेला असतो आणि जेव्हा अक्षय रूममध्ये येतो तेव्हा अक्षय मात्र आता पाहत असतो आणि अक्षय म्हणत असतो की काय चाललं आहे तुमचं. त्याच वेळेला अक्षयला ती आता सांगू लागते की काही स्पेशल असं नाही. खरं तर ना आपलं लग्न ठरलंय. तुम्ही मला लग्नासाठी विचारलंय ना हेच मी हिला सांगत होते असं देखील आता ती बोलू लागते. मग आता अक्षयला खूपच जास्त वाईट वाटतं. कारण रमा आता काय विचार करत असेल. आधीच साखरपुडा ठरला होता तेव्हा तिच्या डोक्यामध्ये किती काय विचार येऊन गेले होते आणि आता हे सगळं. म्हणूनच त्याला आता खूप जास्त वाईट वाटतं. तर तो मात्र आता रमाकडे पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र अक्षयला आता रमाने सांगितलेल्या गोष्टीसुद्धा आठवतात. म्हणजेच रमाने अक्षयला सांगितलेलं असतं की हे बघा एक बायको म्हणून ती कशी आहे ते मला माहीत नाही, पण एक आई म्हणून एक मामी म्हणून या घरची सून म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा असं देखील रमाने डायरेक्टली अक्षयला सांगून टाकलेलं असतं. कारण रमालाही वाटत असतं की अक्षयने या सगळ्या दृष्टीने विचार करायला हवा. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता रमा बोलत असते ना तेव्हा मात्र त्या सगळ्या गोष्टींचा आढावा आता अक्षयला होऊ लागलेला असतो आणि अक्षयला कळत असतं की रमा बोलत होती ते एकदम बरोबर आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण रमा अगदीच बरोबर बोलत होती. पण आता त्या इरावतीच्या सांगण्यावर ना का होईना आता तो या लग्नासाठी म्हणून पुन्हा एकदा माती खात तयार झालेला असतो. त्यामुळे आता ना त्याला काय बोलावं आणि काय नाही हे सुचत नाही. पण त्याला हे कळत असतं की या सगळ्यामुळे मात्र बिचाऱ्या या रमाला किती त्रास होत असेल. रमाला आता अक्षय समजवायला जात असतो पण रमाला आता कोणत्याच गोष्टी ऐकून घ्यायच्या नसतात आणि त्यामुळेच आता तो तिच्याकडे पाहत राहतो. तर दुसरीकडे मात्र आता मालविका रमाला जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा जाऊन तिच्या कलेजामध्ये थंडक पडतं ना ते म्हणतात नाही का अगदी तसं झालेलं असतं. कारण तिला आता अक्षय आपला होणार हा आनंद असतो. पण शेवटी रमा आणि अक्षय ही एक जोडी बनलेली आहे आणि ती कधीही विस्कटणार नाही यावर सुद्धा पूर्ण कॉन्फिडन्स आहे रमाला. तर रमाला आता काल रात्रीचा प्रसंग आठवतो. काल रात्री अक्षय आपल्याला आय लव्ह यू बोलला होता आणि आज हे सगळं काही तो हे मालविकाला बोलून बसलाय. मला तर असं वाटत होतं की ह्यांचं माझ्यावर प्रेम आहे पण या सगळ्या गोष्टी सगळ्या उलट्या होत आहेत याचा मी विचारही केला नव्हता
असंच ती आता म्हणू लागलेली असते. दुसरीकडे आता मालविका ही खूप जास्त हॅप्पी असते, कारण तिला आता माहिती असतं की चला आपलं आता अक्षयसोबत लग्न होणार आहे आणि त्यामुळेच आता तिला त्या गोष्टीचा खूपच जास्त आनंद असतो. तर अक्षय मात्र खूप जास्त संतापलेला असतो, कारण तिने मालविकाने सांगितलेलं असतं ना, त्यामुळे आता त्याला खूप जास्त राग आलेला असतो. तर पुढे मात्र आता अक्षय रमाला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण जेव्हा आता तो रमाला समजवायचा प्रयत्न करणार ना, पण रमाला आता काही ऐकून घ्यायचं नसतं. रमा सरळ सरळ सांगते की तुम्ही मला काहीच सांगू नका. आता रमाने ती साडीसुद्धा घालण्याचा विचार केलेला असतो, पण आता तो विचार ती काढून टाकते आणि ती ठरवते की आता नाही ही साडी घालायची, काही झालं ना तरीसुद्धा. असाच विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता इथे अक्षय जो आहे तो तिथून निघून गेल्यानंतर रमा ती साडी हातात घेते आणि साडी मागे झिडकारू लागते, कारण तिला आता ते काहीच करायचं नसतं. कारण तिला आता ती साडी घालून अक्षयला हेही दाखवून द्यायचं नसतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. ती डोळे पुसते आणि ती साडी वर फेकून देते, म्हणजेच कपाटाच्या वरती. तर इकडे आता जो व्हिडिओ पार्थने काढलेला असतो तोच व्हिडिओ आरोही आपल्या मित्राला म्हणजेच गोलूला दाखवते. मग गोलू आता म्हणतो की तुझ्या बाबांनी तर आय लव्ह यू म्हटलंय, म्हणजे तुझ्या बाबांचं किती प्रेम आहे ग तुझ्या आईवर, हे तर दिसतंच आहे बघ. पण तुझी आई का नाही आय लव्ह यू बोलली असं देखील गोलू म्हणतो. पण तुझ्या बाबांमध्ये मात्र पूर्ण कॉन्फिडन्स आहे, त्यांनी तर डायरेक्ट प्रेमाची कबुलीच दिली असंही आता बोललं जातं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, आरोहीला आपल्या अक्षय बाबावर खूप जास्त अभिमान वाटत असतो आणि ती म्हणते की बाबा कोणाचा आहे, माझा आहे माझा, तर बाबा आय लव्ह यू बोलणारच ना, असं देखील आता तो बोलतो. तर दुसरीकडे मात्र आता इकडे आरोही ही म्हणत असते की आईनेही आय लव्ह यू बोलायला हवं होतं का. तर गोलू म्हणतो की हो, तुझे बाबा आय लव्ह यू बोलले तर तुझ्या आईनेही आय लव्ह यू बोलायला हवं होतं. तेवढ्यातच तिथे आता तारा आलेली असते आणि तारा आरोहीकडनं तो मोबाईल काढून घेते आणि आता आरोहीला ती म्हणत असते की आरोही एवढं उडायची गरज नाही आहे, कारण तुझे बाबाच फक्त आय लव्ह यू बोललेत, तुझी ती आई काही आय लव्ह यू बोललेली नाही, म्हणजे तुझ्या आईचं प्रेम नाही आहे, कळलं का. असं देखील बोलून ती मुद्दामूनच आरोहीला हिनवायचा प्रयत्न करते, कारण आरोही स्वप्न बघते आणि आरोहीला या स्वप्नातून बाहेर काढायला हवं असाच विचार जो आहे तो मात्र आता इकडे सुरू असतो. तर इकडे आता आरोही शांत असते, पण तेवढ्यातच ना तिथे आता मालविका येते. मालविका जेव्हा तिथे येते तेव्हा मालविका पाहते खूप जास्त पसारा आरोहीने घालून ठेवलेला असतो. टेबलवर सगळे खडू म्हणजेच कलरवाले हे सगळं पडलेलं असतं आणि त्यामुळेच आता काय करावं आणि काय नाही हे समजत नाही. तर दुसरीकडे मात्र मालविका ही चिडलेली असते आणि ती आरोहीला म्हणते की हे सगळं काय, हा किती पसारा आहे आणि हे सगळं कशासाठी असं बोलून ती ओरडू लागते. पण त्याच वेळेला आता लगेचच मालविकाला तारा शांत करते आणि म्हणते की तू विसरतेस का, अगं हे विसरू नकोस, लक्षात येतंय ना गोष्टी. मग आता मालविका सांगितल्याबरोबर एकदमच शांत असते आणि एकदम निमूटपणे आता ती बोलू लागते. म्हणजेच ती आता बोलत असते की तुला माहिती आहे ना, आई म्हणून चांगलं राहायचं आहे, मग कशाला वाद घालतेस. मग आता ती हळूच बोलते, हो आरोही एवढा पसारा नको करत जाऊ, बघ ना किती सगळं ते पाडून ठेवलं आहेस. मग ते सगळं ती आवरू लागते. त्याच वेळेला तारा मुद्दामून मालविकाला विचारते, जर समज तुला जर कोणी आय लव्ह यू म्हटलं तर तू काय करशील, म्हणजे माझ्या अक्षय मामानेच तुला आय लव्ह यू म्हटलं तर. त्यावर मालविका म्हणते ऑफकोर्स मी त्याला आय लव्ह यू टू म्हणेन, कारण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, मला ते खूप जास्त आवडतात, असं देखील आता मालविका बोलू लागते. पण आता इकडे या आरोहीला राग येतो. आरोही म्हणते की काही झालं ना तरीसुद्धा माझे बाबा ना मालविकाताई तुला कधीही आय लव्ह यू बोलणारच नाहीत, असं डायरेक्टली आरोही रागारागात बोलत असते. त्यावेळेला मालविकाला राग येतो आणि मालविका बघत असते. मालविका तिला म्हणते की तू शांत बसा, तुझे समजतेस ना तसं काही होणार नाही आहे, एवढं लक्षात ठेव, असं बोलूनच ती तिच्यावर चिडलेली असते आणि ओरडून ओरडून बोलत असते. त्याच वेळेला आता मालविकाला
तारा शांत करत असते. पण आरोही सुद्धा आता मालविकाकडे बघून दात ओठ खात असते. कारण आहे ना, तिला खूप जास्त राग जो आहे तो खरं तर आलेला असतो. आणि जेव्हा इतका सगळा राग येतो तेव्हा मात्र आता आरोही तिकडनं निघून जाते. तर मालविका आणि तारा तिची मजा घेत असतात. त्यांना आता खूप जास्त आनंद होत असतो तिच्याकडे पाहून. तर आता तारा आणि मालविका हसत असतात. तर आरोही गोलूला घेऊन तिकडनं जायला निघते. पुढे मात्र मालविका आता किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करत असते. ती म्हणत असते की अक्षयच्या मनामध्ये जर मला जागा निर्माण करायची असेल तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातूनच जातो. त्यासाठी त्यांच्यासाठी आज मी स्पेशल अशी भाजी बनवते. आणि मोबाईलमध्ये बघून ती आता भाजी बनवायला चालू करते. ज्या वेळेला आता तिने भाजी बनवायला सुरुवात केलेली असते तेव्हा त्यामध्ये म्हणजे वांग्याची भाजी म्हटल्यावर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायला सांगितला जात असतो. मग आता शेंगदाण्याचा कूट घालण्यासाठीच तिची आता सगळी तयारी असते चालू. म्हणजेच तिने आता पूर्णपणे तयारी केलेली असते की काय काय करायचं आहे ते. आणि त्याच वेळेला ती आता शेंगदाण्याचा कूट घालायला चाललेली असते. तेवढ्यातच किचनमध्ये रमा येते. रमा हे पाहते की ती भाजीत शेंगदाण्याचा कूट घालत आहे. त्यामुळे रमा तिला म्हणते की काय करतेस काय तू, हे सगळं ह्यांना चालत नाही, त्यांना ॲलर्जी आहे शेंगदाण्याच्या कुटाची. पण आता मालविका म्हणत असते की तू मला शिकवणार का, तू मला नको शिकवू, माझ्या नवऱ्याला काय लागतं आणि काय नाही ना ते मला समजतं. त्यावर आता रमा म्हणते अगं त्यांच्यासोबत जास्त मी राहिले का तू राहिले, मला माहिती आहे ना त्यांना या सगळ्याची ॲलर्जी आहे, त्यामुळे तू घालू नकोस. पण आता तरीसुद्धा ऐकायला काही मालविका तयार नसते. मालविका म्हणते की मला जे करायचं आहे ना ते मी करणार आहे, उगाच आहे ना या सगळ्यामध्ये पडूच नका. आणि असं बोलूनच ती आता या सगळ्यातून बाहेर पडते. किचनमधून बाहेर आल्यानंतर रमा इकडे तिकडे पाहते. तर तिला मावशी आणि काका बोलतात की राहू दे, आम्ही हँडल करतो, आम्ही बघतो तिचं काय करायचं आहे ते. असं देखील दोघांनी आता सांगितलेलं असतं. आणि दोघंही जण तिला बाहेर काढतात. जेव्हा दोघंही जण तिला सांगतात की जा आम्ही बघतो, आणि दोघंही जण आता किचनमध्ये जातात. किचनमध्ये झाल्यानंतर आता म्हणतात की काय मावशी झालंय का, तिला आता मावशी म्हणून हिणवतात. कारण घरातली नोकराणीसारखं तिला आता वागवत आहेत. कारण तू जर घरची सून आहेस तर तुला एवढी कामं करायची गरज नाही, असं काहीसं हिणावलं जातं. पण तरीसुद्धा का होईना ती आता शांत असते. पण तिने आता जी भाजी बनवलेली असते ना अक्षयसाठी, ती भाजी मुद्दामूनच ना एका ताटामध्ये वाढून घेतली जाते. आणि ती जी भाजी आहे ती मुद्दामून पंकज काका म्हणतात की आम्ही तर आता या भाजीवर ताव मारणार आहोत, कारण ही भाजी आता आम्हाला हवी आहे. आणि असं बोलून कढईतून भाजी काढून घेतात. आणि थोडीशीच भाजी आता शिल्लक असते. तिने आता अक्षयसाठी स्पेशली ही भाजी केलेली असते. पण त्या भाजीवर आता काकाने आणि मावशीने ताव मारायचं ठरवलेलं असतं. कारण अक्षयला काही झालं तर हिचा डबा द्यायला नको, म्हणूनच त्यांनी हे सगळं केलेलं असतं. त्याचनंतर आता मालविकाकडे बघायला वेळही नसतो त्या भाजीकडे. कारण मालविका ही आता काकांकडे आणि त्याचसोबत आता मात्र या मावशीशी बोलत असते. तोपर्यंत तो गॅस चालूच राहतो. कारण भाजी आता कढईमध्ये एकदमच थोडी उरलेली असते आणि ती आता जळू लागलेली असते. तिथे आता रमा येते आणि रमा म्हणत असते की बघितलंस का, हे असंच होणार. तुला डबा द्यायची खूप जास्त हौस आहे ना, दे ना मग आता डबा बनवून दे, तुला काही करायचं आहे ना ते कर. पण त्याआधी ना विचार कर की तू काय करतेस त्याचा, कारण ऑलरेडी ना भाजी जळलेली आहे बघ. आणि मग मालविका जेव्हा बघते तेव्हा खरंच ना भाजी पूर्णपणे जळून गेलेली असते. आणि जेव्हा ती जळलेली भाजी बघते तेव्हा तिला आता टेन्शन येतं. तिला कळत नसतं की आता काय करावं, कारण आता तिच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो. तर दुसरीकडे आता भाजी ती पूर्णपणे जळून जाते. आणि त्यामुळे आता मालविकाला अक्षयला डब्याला काय द्यायचं हे काही सुचत नाही. आणि त्यामुळे ती आता खूप जास्त हैराण झालेली असते. तर इकडे आता मालविका इकडे तिकडे शोधू लागते आता काय द्यावं डब्यात. पण रमा ही आता अक्षयवर प्रेम आहे, त्यामुळे अक्षयच्या आवडीनिवडी रमाला व्यवस्थितपणे माहिती असतात. आणि त्यामुळेच ना ती आता ह्या सगळ्याबद्दल बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं
पुढील भागामध्ये की अक्षय हा इरावतीला बोलत असतो की तू हे मंगळसूत्राचं आता नवीन काय घेऊन बसली आहे, कारण सध्या तरी अक्षयकडे पैसे नसतात, त्यामुळे त्याला मंगळसूत्र हे काही बनवता येणार नसतं. तो म्हणतो की ते मंगळसूत्र लावायला मागली साखळी असते ना, ती बनवायला सुद्धा पैसा लागतो, तितकाही पैसा आता सध्या तरी माझ्याकडे नाही आहे, असं देखील आता डायरेक्टली इरावतीला अक्षयने सांगून टाकलेलं असतं. पण इरावती म्हणते की अक्षय, आपल्याला लग्न करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला दागिना तर सोन्याचा हा बनवावाच लागेल. तर दुसरीकडे आता रमाला पार्वती आजी विचारत असतात की तुझं काय म्हणणं आहे, तुला या लग्नामध्ये इंटरेस्ट आहे का, म्हणजे तुझं अक्षयवर प्रेम आहे का. अक्षयने तर त्याचं प्रेम हे जगजाहीर केलेलंच आहे, पण तुझ्या प्रेमाचं काय, मालविकाच्या प्रेमाचं सगळं काही सोडून दे, असं देखील आता डायरेक्टली सांगण्यात येतं. पण तरीसुद्धा आता ती विचार करत असते की काय सांगू मी, काहीच तिला आता कळत नसतं, कारण बरोबर पार्वती आजीने विचारलेला प्रश्न हा करेक्टच होता. तर दुसरीकडे मात्र आता अक्षयच्या हातात रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र असतं आणि ते मंगळसूत्र तो एकटक बघत असतो. तेवढ्यातच आरोही तिथे येते आणि आरोहीने ते मंगळसूत्र पाहिलेलं असतं, पण त्यावर ते काय लिहिलेलं आहे ते काय कळत नसतं तिला. पण अक्षयने तिला सांगितलेलं असतं की आम्हा दोघांचीही नावं आहेत. मग आता हे इतकं चांगलं मंगळसूत्र बाबाकडे आहे, तर आपण या दोघांना एकत्र आणायला हवं, काही झालं तरीसुद्धा, असं आता इकडे आरोही विचार करते. तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.